सकाळपासून लोकांची गर्दी झालेली आहे मतदार केंद्रावरती आणि बरेचसे वेळ लोकांना उभं राहावं लागतं. या संदर्भात काय सांगाल? या संदर्भात यवतमध्ये मतदानाला आलो असताना 86, 87, 88 या तिन्ही बूथवर सर्व कमीत कमी 300 ते 400 लोकांच्या प्रत्येक बूथवर लाईन लागलेल्या आहेत आणि मतदानाचे फार स्लो चाललेलं आहे आणि यामुळं 6 वाजण्याच्या आत मतदान होऊ शकत नाही. तरी जे मतदान शिल्लक राहील ते मतदान आत घेऊन त्यांचं मतदान केल्याशिवाय मतदान बंद करू नये आणि मतदानाची प्रक्रिया फार स्लो चाललेली आहे. तरी मतदानाची प्रक्रिया लवकर करून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. कारण मतदान फार स्लो चाललंय. तरी जे लोक मतदान आत येतील त्या सर्वांचं मतदान करून घ्यावं. निवडणूक आयोगाने याबाबत दखल घ्यावी आणि याबाबत कमीत कमी जिथं मतदान जास्त आहे तिथं डबल बूथ तयार करावा. डबल मशीन असावेत असं तुमचं मत? डबल मशीन असावं किंवा डबल बूथ तयार करावा. डबल ठिकाणी मतदान घ्यावं त्यांचं. जवळजवळ 2-2 तास लोक उभे राहिलेत लाईनीमध्ये. 2 तासाच्या पुढं मी 3 वेळा इथं चक्कर मारून गेलो. 300 ते 400 लोक इथं आहेतच. म्हणजे प्रत्येक 85, 86, 87 आणि 88ला. त्यामुळे मतदान लवकर होत नाही, फार स्लो चालली आहे. तरी याबाबत मतदान आयोगाने दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती. आता जे आतमध्ये आलेले आहेत ह्या लोकांचं पूर्ण मतदान व्हावं. हो, यस. का लाईनमध्ये थांबवण्याचं काय? अरे झालं जरा सरळ लाईट चालेल. अधिकार बाजूवा. आओ इधर आओ इधर. कसं काय चाललंय मतदान? गर्दी फार झाली. काय बरं काय प्रचंड गर्दी आहे. ही गर्दी खरं तर प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराची शिक्षा लोकांना भोगावी लागते. अतिशय स्लो चालल्यात मशिनी. त्यांनी ॲक्टिव्हिटी वाढवली पाहिजे आतमध्ये. त्याचा मानसिक त्रास लोकांना सहन करावा लागतो. थोडंसं शासनाला आम्ही वारंवार विनंती केली, परंतु काही त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नाही. आहे तसंच चाललंय त्याचं.
मतदान हो गया क्या नहीं तुम्हारा? असं नाही करायचं मग पाठवतात सगळे सगळ्यांची मजबुरी आहे ना परत 2 महिन्याचे या त्यांना अगोदर पाठवू बस येऊन सांगा अक्षरशः स्लो मतदान चालू असल्या कारणाने नागरिकांची गर्दी झालेली आहे आणि सकाळपासून हीच अवस्था आहे. निवडणुकीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे नव्हती, परंतु तसं काही दिसून येत नाही. उभा राहून राहून काय पाय दुखायला लागले. आधार कार्ड मतदार ओळखपत्र दाखवा. काहीच नाही कशाला आला मग इथं? काय नाही तर हा बरोबर आहे. हा